आज इथं प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा उद्देश म्हणजे सातारा जिल्ह्याचं जे पालकमंत्री पद जे सरकारनं दिलेलं आहे त्याचा साताऱ्यातील जनतेला ते मान्य नाही आणि साताऱ्यातील सर्वात जास्त सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार हे भाजपाचे निवडून आलेले आहेत आणि तो जर निकष असेल तर सातारामध्ये सुद्धा त्या निकषाप्रमाणे आदरणीय श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच पालकमंत्री पद मिळावं असा सगळ्या जनतेतून उठाव होत आहे आणि सगळ्यांचं मागणी तेच आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तसा निर्णय घ्यावा। जसं आता जे आम्हाला माहिती पडतंय किंवा न्यूजद्वारे जे कळतंय की रायगड आणि नाशिकचे पालकमंत्रीच्या पदाला स्थगिती मिळाली आणि तशा पद्धतीनं इथं साताऱ्याच्या सुद्धा दिलेल्या जे काही पद आहे त्या पदाला स्थगिती देऊन आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेबांना इथे सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद द्यावं, सन्मानानं द्यावं आणि साताऱ्याच्या राजधानीचा सन्मान सरकारने राखावा अशी आमची रास्त भूमिका ही मांडण्यासाठी आम्ही इथं आहोत। शाहू फुले आंबेडकर यशवंत विचारांचा हा सातारा जिल्हा आहे आणि या सातारा जिल्ह्याला खूप ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। याच्या सातारा जिल्ह्याचे अनेक पालकमंत्री होऊन गेलेले आहेत, जसे की मी बघितलेले जे पालकमंत्री आहेत त्याच्यामध्ये कैलासवासी भाऊसाहेब महाराज साहेब आहेत, त्याचबरोबर विलास काका पाटील उंडाळकर साहेब आहेत, त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील त्यांनाही मी बघितले पालकमंत्री असताना, अजितदादांनाही बघितलेलं आहे। त्यांच्या कामाचा जो ठसा वेगळ्या पद्धतीचा होता, ते कधीही साताऱ्याच्या जिल्ह्यावर तालुक्यावरती कधीही दबाव तंत्र वापरून शनी पालकमंत्री पदाचा गैरवापर त्यांनी कधी केलेला नाही। तर अशा पद्धतीनं सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री तशा पद्धतीचाच त्या विचारांचा वारसा घेऊन असलेला व्हावा अशी आमची रास्त भूमिका आहे। त्याच्यामध्ये आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनाच साताऱ्याचे पालकमंत्री पद मिळावं, अन्यथा येणाऱ्या होऊ घातलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कार्यकर्ते बाबांचे कमळ हातात घ्यायला सुद्धा आम्ही घेणार नाही, आमचा नकार असेल अशी भूमिका आम्ही नेत्यांच्याकडे आम्ही मांडणार आहे। कारण का तर हा एक प्रकारे तसा पालकमंत्री पदाच्या संदर्भात अन्यायच होतोय, ह्यातला कुठंतरी वाचा फोडावी म्हणून ज्यांनी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। उद्या आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागू नाही, त्याच्या अगोदरच भाजपाने पक्षांनी पण आणि आदरणीय देवाभाऊनी पण याचा आमच्या सातारा वासियांचा, साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा भावनांचा आदर राखून शनी आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनाच साताऱ्याचं पालकमंत्री पद द्यावं अशी आमची भूमिका आहे आणि ह्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत। आता शंभूराज देसाई पालकमंत्री आहेत, गेल्या 2.5 वर्षांमध्ये त्यांचे जे पालकमंत्रीचा कार्यकाळ आहे त्या कार्यकाळात तुम्हाला वाटत नाही का त्यांनी चांगले काम वगैरे केलंय? त्यांना हे पुढच्या 5 वर्ष माझं कोणी काम केलंय आणि कोणी नाही केलं ह्याचा अवलोकन मला करायचं नाही। त्यांनी केलंय त्यात तुम्ही सॅटिस्फाय नाही, त्याच्यामुळे पण मी एवढं सांगू शकते, मी आमच्या नेत्यांच्या बद्दल एवढं सांगू शकते की छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना जर पालकमंत्री पद दिलं तर साताऱ्याचा सर्वांगीण विकास, सर्वांगीण चौफेर विकास अगदी जलद गतीनं होऊ शकतो एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि सर्व जनतेलाच आत्मविश्वास आहे। त्यामुळं शंभूराज देसाईंच्या कार्यपद्धतीत थोडक्यात तुमचा विश्वास नाही असं मी सांगितलं काय की आमच्या नेत्यांवरती आमचा विश्वास आहे, कोणाच्या कार्यपद्धतीवरती आम्हाला त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही, फक्त आम्हाला आमच्या नेत्यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास आहे, त्यांच्या कामावरती विश्वास आहे आणि सगळ्या जिल्ह्यातील युती शासनातल्या जेवढे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, जनता आहे त्यांना बरोबर घेऊन ते काम करतील ह्याचा आम्हाला दृढ विश्वास आहे। त्यामुळे साताराचा जर सर्वांगीण विकास, चौफेर विकास जर चांगल्या पद्धतीने अजून वेगानं व्हायचा असेल तर शिवेंद्रराजेंच्या शिवाय पर्याय नाही। पालकमंत्री पद दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीनं होऊ शकतात असा आम्हाला त्यांच्याबद्दलचा विश्वास आहे। म्हणून ही आम्ही आत्ताच हे एक पहिल्यांदा उठाव आहे, परंतु ही नाराजगी आता तुम्ही बघताय साताऱ्याला पालकमंत्री पद मिळाले पण साताऱ्यात कुठेही मीडियाच्या द्वारे, सोशल मीडियाद्वारे किंवा फ्लेक्सद्वारे तुम्ही सगळं अख्खा सातारा भरला असता आतापर्यंत, बरोबर ना? म्हणजे ह्याचं कुठेतरी हे नाहीच झालेलं, म्हणजे लोकांना ते पसंत नाही।
असं ह्यातनं एक ही येते म्हणजे न कळत मेसेज असा आलेला आहे की आताचे जे पालकमंत्री जे पद दिलेलं आहे हे जनतेला मान्य नाही. त्याच्यासाठी मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊनी याच्या आमच्या भावनांचा विचार करावा आणि पालकमंत्री पदाला तात्काळ स्थगिती देऊन नवीन पालकमंत्री म्हणून आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नियुक्ती करावी असं या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो. उपोषणाचं काय बोलला होतं तुम्ही आता? उपोषणाच्या बाबतीत असं आहे की जोपर्यंत पालकमंत्री पदाबद्दल काही निर्णय होत नाही त्याच्यासाठी आम्ही 25 किंवा 26 तारखेला आम्ही इथं साताऱ्यामध्ये उपोषण करणार आहोत. उपोषणाचं काय असेल? उपोषणाचं ते तुम्हाला त्या वेळेला आम्ही याच्या तुमच्या समेत कोण असेल सांगा. आमच्या समेत सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच सातारा तालुक्यातले कार्यकर्ते आणि बाबांच्या वरती निष्ठेनं राहणारे सगळे कार्यकर्ते बरोबर असणार आहेत. त्यांना मी भेटणारच आहे, त्यांनाही भेटणार आहे. आता हे झाल्यानंतर आम्ही भेटणारच आहोत की त्यांनीही या संदर्भात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करावी आणि साताऱ्याचा पालकमंत्री पद आदरणीय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना द्यावं. या संदर्भात आम्ही उदयनराजेंनाही भेटणार आहोत, अगदी देवेंद्र फडणवीस साहेबांना पण भेटणार आहोत. ते बाहेरगावी गेल्यामुळे आता भेटता येत नाही. शांत दिसत आहेत याचाच अर्थ तुम्ही समजून जावा की हे आम्हाला मान्य नाही. रस्त्यावर उतरल्यास म्हणजे विरोध झाला असं होत नाही ना. एक सुप्त हे विरोध पण असू शकतो. आपली विरोध करण्याची रस्त्यावरती टायरे पेटवल्या, आपली संस्कृती आपण ज्या जिल्ह्यात राहतो ती संस्कृती वेगळी आहे जरा. आपला हा शाहू फुले आंबेडकर यशवंत विचारांचा सातारा जिल्हा आहे. त्यामुळे टायर पेटवली, गाड्या पेटवल्या, जनसामान्यांना नुकसान पोहोचवलं म्हणजे आपला विरोध होतोय असं माझ्या मते तर असं नाहीये. त्याला वेगळे पर्याय पण आहेत. आपला विरोध कशा पद्धतीने पोचवायचा त्याला वेगळे पर्याय पण आहेत. असं म्हणतात मॅडम की विधानसभा निवडणुकीला तुम्ही आघाडी धर्म पाळला नव्हता आणि त्यामुळं त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी तुम्ही ही मागणी करताय असं बरेच लोकांचा आरोप आहे. आता या संदर्भात मी तुम्हाला सांगते, वैयक्तिक काहीतरी असू शकतं. ह्या मताशी तुम्ही ठाम आहात का? तुम्हाला आणखीन सविस्तर सांगू. ज्या वेळेला मी सातारामध्ये बीजेपीचं काम केलेलं आहे, शिवेंद्रराजेंचं काम केलेलं आहे, बीजेपीचं मी काम केलेलं आहे, पक्षाचं काम केलेलं आहे. इतर ठिकाणी जी तुम्ही कोरेगावचं जर बोलत असाल तर वैयक्तिक काय गोष्टी असू शकतात त्या तुम्हाला मी अगदी कोरेगावची ज्या वेळेला प्रेस घेईन त्यावेळेला समोर का आणेन.